ओके. सो ही जी डेफिनेशन त्यांनी ह्या ठिकाणी दिली आहे की an ER enterprise scheme may define certain constraint to which the content of database must conform. Okay, so it may be something confusing. ओके, हे थोडंफार कन्फ्युजिंग असू शकतं. फक्त कन्स्ट्रेंटचं काम काय हे लक्षात ठेवा तुम्ही. कन्स्ट्रेंट कशासाठी यूज करतात ते लक्षात ठेवा. मी मागच्या वेळी सांगितले तुम्हाला या ज्या बेसिक कन्सेप्ट आले त्यावेळी सांगितलं की कन्स्ट्रेंट हे कन्सिस्टन्सी अँड इंटिग्रिटी ऑफ द डेटा, तुमच्या डेटाबेस मधलं कन्सिस्टन्सी आणि इंटिग्रिटी मेंटेन ठेवण्यासाठी काय केलं तर यूज केला जातं. त्यामध्ये की कन्स्ट्रेंट असू शकतात तुमचे वेगळे वेगळे ते जे काय करतात लिमिटेशन देतात, तुमच्या डेटाला इन्फोर्स करतात. ओके, जेणेकरून तुमचा डेटा कन्सिस्टंट राहायला पाहिजे आणि इंटिग्रेटेड राहायला पाहिजे. ओके, डेटा काय राहायला पाहिजे तुमचा कन्सिस्टंट आणि इंटिग्रेट. कन्सिस्टंट म्हणजे कंटिन्यू करूया. कन्स्ट्रेंट म्हणजे काय, कन्स्ट्रेंट कशाला यूज करतात हे सांगितलेलं मी तुम्हाला की कन्स्ट्रेंट हे डेटा इंटिग्रिटी आणि कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी. ओके, डेटाबेस मधला जो काही डिझाईन मधला पार्ट आहे तो जो डेटा तो काय करतो तुमचं कन्सिस्टंट आणि इंटिग्रेटेड ठेवण्याचं काम करतो. ह्यासाठी मग त्यांनी 2 टाईपचे कन्स्ट्रेंट दिलेले आहेत. ओके, ही कन्सेप्ट झाली कन्स्ट्रेंटची. त्यानंतर 2 प्रकारचे कन्स्ट्रेंट दिलेले आहेत. ते कन्स्ट्रेंटचे 2 टाईप कुठले तर मॅपिंग कार्डिनॅलिटीज अँड पार्टिसिपंट कन्स्ट्रेंट. ओके, मॅपिंग कार्डिनॅलिटीज काय? So the mapping cardinality or the cardinality relations express the number of entities to which another entity can be associated via relationship. Okay, एक एंटिटी दुसऱ्या एंटिटी बरोबर कशी कनेक्टेड असते, ओके, कशी असोसिएट असते हे त्यांनी त्या कार्डिनॅलिटी मधून दाखवलेलं असतं. ओके, इट जस्ट लाईक द रिलेशनशिप. ओके, जसं तुम्ही आपण रिलेशनशिपचे टाईप बघितले तसंच ह्या मॅपिंग कार्डिनॅलिटीज मध्ये आहे. ओके, जसे रिलेशनशिपचे टाईप आहेत तसेच ह्यामध्ये दिलं की 1 to 1, 1 to मेनी असे टाईप्स आहेत ह्यामध्ये. ओके, कशा असतात मॅपिंग कार्डिनॅलिटीज तर 1 to 1, 1 to मेनी, मेनी टू 1, मेनी टू मेनी अशा एकमेकाशी काय असतात असोसिएट असतात. ओके, त्या कशा 1 to 1 म्हणजे कसं काय तर 1 to 1 म्हणजे तुमचं एंटिटी आहे, एक ए एंटिटी आहे, दुसरी आहे बी एंटिटी आहे. ओके, ह्या 2 एंटिटीज आहेत, ए एंटिटी आणि बी एंटिटी. ही डायग्राम बघा. तर ए एंटिटी ह्या बी एंटिटीच्या एका ऍट्रिब्यूट बरोबर काय कनेक्टेड आहे, त्या A1 B1 काय एकमेकाशी कनेक्टेड आहे, A2 B2 हे काय ऍट्रिब्यूट असतात. ओके, ते काय एकमेकाजवळ कनेक्टेड आहेत. म्हणजे काय, वन इज कनेक्टेड टू अनदर. ओके, जस्ट लाईक 1 to 1. फक्त कन्सेप्ट एक थेरॉटिकल लक्षात ठेवा, बाकी काय हे नाही. फक्त याचा उपयोग कशासाठी असतो तर डेटा इंटिग्रेट ठेवण्यासाठी आणि कन्सिस्टंट ठेवण्यासाठी डेटाबेस मध्ये उपयोग असतो. ओके, ह्या कशा जॉईन होतात ओके ते तुम्हाला जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या डायग्राम डिझाईन कराल ओके त्यावेळी कळेल. फक्त इतकं डीप पण ह्याची काही टाईपची देण्याची गरज नव्हती, पण त्यांनी सिलेबस मध्ये दिलं आहे त्याच्यामुळे आपण घेतो. ओके, बाकी ह्याचं असं फक्त एक कन्सेप्ट आहे कन्स्टंटची, ती फक्त लक्षात ठेवण्याची गरज आहे. 1 to 1 काय एकमेकाजवळ फक्त 1 to अनदर. ओके, एक एंटिटी दुसऱ्या एंटिटी बरोबर कनेक्ट आहे. त्यानंतर 1 to मेनी म्हणजे काय, एक एंटिटी असेल, इथे बघा A3 आहे, A3 इज कनेक्टेड टू द 2 एंटिटीज ऑफ द अनदर एंटिटी. ओके, 2 ऍट्रिब्यूट्स आहेत त्यांच्याबरोबर कनेक्टेड आहेत. म्हणजे B3 आणि B4 बरोबर A3 आहे ती 2 एंटिटीज बरोबर काय कनेक्टेड आहे. असं पण असू शकतं की एक एंटिटी काय असं ऍट अ टाइम 2 एंटिटीज बरोबर कनेक्ट असू शकते. ओके, त्याला काय बोलतो 1 to मेनी कन्स्टंट आपण बोलू शकतो. त्यानंतर मेनी टू वन कन्स्टंट काय तर एन एंटिटी ए इज असोसिएटेड विथ ऍटमोस्ट 1 एंटिटी इन बी. ए एंटिटी आहे ती एंटिटी बी बरोबर काय कनेक्टेड आहेत. म्हणजे ह्यातल्या ज्या काय बी मधल्या एंटिटीज आहेत त्या ए मधल्या एंटिटीज बरोबर काय कनेक्टेड आहेत. जसं 1 to मेनी आहे त्याचाच उलट काय मेनी टू 1 आहे. ओके, 1 to मेनी आहे त्याचाच उलट काय मेनी टू 1 आहे. मेनी टू मेनी म्हणजे काय, बऱ्याच एंटिटी काय बऱ्याच एंटिटीज बरोबर कनेक्टेड असू शकतात. ओके, हे कन्स्टंट मध्ये आहे. ओके, बऱ्याच एंटिटी म्हणजेच काय एंटिटीज असतील त्या काय बऱ्याच एंटिटीज बरोबर कनेक्टेड असू शकतात. ओके, तर मेनी टू मेनी. त्यानंतर पार्टिसिपेशन कन्स्टंट. ओके, पार्टिसिपेशन कन्स्टंट कशाला असतं, आणि असोसिएशन बिटवीन एंटिटी इज सेट is referred to as participation. The participation of entity in a relationship is said to be total if every entity participation in relationship with at least one relation. म्हणजेच काय, एक काही एंटिटीज असतात त्या काय असतात खूप इन्व्हॉल्व असतात दुसऱ्या एंटिटी बरोबर. म्हणजे काय, एक स्ट्रॉंग असोसिएट असू शकतात, दुसरे असू शकतात की कमी असोसिएट असू शकतात. ओके,
ह्या एंटिटीज काय करू शकतात, तर हे दोन टाईप आहेत पार्शियल मध्ये, की टोटल पार्टिसिपेशन आणि पार्शियल पार्टिसिपेशन. ओके, हे पण एक कन्स्ट्रेंट मध्ये आहे की टोटल एक एंटिटी दुसऱ्या बरोबर डिपेंड आहे. ओके, आपण बोलू शकतो किंवा कनेक्टेड आहे. ओके, जसं की ह्याच्यात बघितलेलं आपण ईआर डायग्राम मध्ये. ओके, की एक एंटिटी दुसऱ्यावरती काय त्याचे नोटेशन बघताना आपण बोललो की डिपेंड करतं टोटल. ओके, दॅट इज अ टोटल पार्टिसिपेट. ओके, तसं बोलू शकतो. आणि पार्शियल मध्ये काय, तर सम व्हॉट समवेअर इट इज काय असू शकतं, इन्व्हॉल्व असू शकते. सो दोन आहेत पार्टिसिपेशन मध्ये काय असतात, एक कनेक्शन आपण असू शकतं. कनेक्शन म्हणजेच काय, पार्टिसिपेशन त्या एकमेकाशी कशा इन्व्हॉल्व आहेत. ओके, पार्टिसिपेशन मध्ये काय, किती प्रमाणात, थोडक्यात की स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे की सम फक्त नुसतं काय डिपेंड नाही आहेत, फक्त कनेक्टेड आहेत असं असू शकतं. टोटल पार्टिसिपेंट एव्हरी एंटिटी इन द सेट इज इन्व्हॉल्व इन अ सम असोसिएशन ऑफ द रिलेशनशिप. काही असोसिएट असू शकतात, प्रत्येक एंटिटी काय असू शकते, काही असोसिएट असू शकतात. त्यानंतर जी काय पार्शियल पार्टिसिपेशन आहे त्यामध्ये काय, तर नॉट ऑल एंटिटीज इन द सेट आर इन्व्हॉल्व ऑर असोसिएट. ओके, सगळ्याच काय असू शकतात, असोसिएट किंवा इन्व्हॉल्व असू शकत नाहीत. ओके, यामध्ये दिलेलं आहे नोटेशन, इथे एंटिटीज आहेत ह्या दोन E1 आणि E2. ही जी आहे हे मध्ये आहे ते काय तुम्हाला डायमंड मध्ये दाखवलंय की ते रिलेशन डिफाईन करतं. जे इथे ही लाईन आहे ती टोटल पार्टिसिपेशनची आहे, ही डबल लाईन. ओके, आणि पार्शियल पार्टिसिपेशनची लाईन आहे ती सिंगल लाईन आहे. म्हणजे कनेक्टेड आहेत एकमेकाजवळ, पण त्या कनेक्टेड असताना कशा आहेत, तर ही जी आहे ती स्ट्रॉंग आहे, म्हणजे काय टोटल पार्टिसिपेट आहे, आणि ही जी आहे ती पार्शियल पार्टिसिपेट आहे. ऍक्च्युली जेव्हा आपण एक्झाम्पल बघू त्यावेळी तुम्हाला हे मी सांगेन, लक्षात येईल त्यावेळी. ओके, रिअल टाइम एक्झाम्पल बघू तेव्हा. फक्त एक दोन टाईप लक्षात ठेवा की कन्स्ट्रेंट म्हणजे काय, कन्स्ट्रेंटचे दोन टाइप्स असतात. ओके, पहिलं म्हणजे पार्टिसिपेशन आणि दुसरं म्हणजे काय, कार्डिनॅलिटी. ओके, मॅपिंग कार्डिनॅलिटी. ओके, हे दोन टाइप्स आहेत. त्यानंतरचा टाईप आहे पॉइंट आहे, तो आहे आता हे इंटरेस्टिंग आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला आपण जे ईआर डायग्राम बघितलेले लास्ट मध्ये, ईआर डायग्राम बघितले म्हणजे काय, स्टुडंटची एंटिटी फक्त बघितलेली आपण. ती डायग्राम नव्हती ऍक्च्युली, ती काय होती, स्टुडंटची एंटिटी होती. आणि त्या स्टुडंटच्या एंटिटीला काय बाकीचे ऍट्रिब्यूट होते, म्हणजे त्याचा आयडी आहे, नेम आहे. ओके, हे सगळे ऍट्रिब्यूट त्याला काय होते, कनेक्टेड होते. आणि त्या ऍट्रिब्यूटला परत त्याचे एंटिटीज कनेक्ट होते. म्हणजे काय, आयडी असेल, सॉरी ऍड्रेस असेल तर त्या सिटी, त्याचं पिन कोड, हे सगळं होतं. आणि त्याला परत डेट ऑफ बर्थ, डिराव ऍट्रिब्यूट, हे सगळे आपण बघितले. ती एक एंटिटीचं फक्त बघितलं. आता आपल्याला बघायचं ऍक्च्युली ईआर डायग्राम कशी असते आणि त्याचं एक्झाम्पल. ओके, आता ईआर डायग्रामचं एक्झाम्पल मध्ये आपण हे बघा, ह्या ठिकाणी ह्यांनी एक्झाम्पल दिले. ते पहिले एक्झाम्पल आपण बघूया. पहिले एक्झाम्पल काय आहे, अँड अ कस्टमर हॅज अन एटीएम कार्ड. कस्टमरकडे काय आहे, एटीएम कार्ड आहे. ओके, हे एक ईआर डायग्राम त्यांनी दाखवलं आहे की कस्टमर इथे एक एंटिटी आहे, एटीएम कार्ड हे जे एक एंटिटी आहे. ओके, कस्टमर काय कर, कस्टमर हॅज रिलेशन काय, इथे हॅज एटीएम कार्ड. कस्टमर काय आहे, रिलेटेड आहे. कसं की कस्टमरकडे एटीएम कार्ड असतं, हे एक रिलेशन ह्यामध्ये दाखवलेलं आहे. हे एक सिंपल ईआर डायग्राम आहे. त्यानंतर प्रोजेक्टर प्रोजेक्ट इज असाइन टू एम्प्लॉय. प्रोजेक्ट कुणाला असाइन केला, कुणाला काम करायला दिलेला असतो, तर एम्प्लॉयला. ओके, प्रोजेक्ट कुणाला काम करायला दिलेला असतो, तर एम्प्लॉयला काम करायला दिलं असतं. म्हणजेच काय, प्रोजेक्ट कुणाला असाइन केलेला आहे, तर एम्प्लॉयला असाइन केलेला आहे. ओके, सो इन द डायगोनल दे given that this is assign is a relation. Okay, what is the relation between the project and employee, that is a assign. ओके, एम्प्लॉयला काय केलेलं आहे, असाइन केलेलं आहे, काम करायला काय दिलंय, हे प्रोजेक्ट दिलेलं आहे. सो प्रोजेक्ट इज अ वन एंटिटी, एम्प्लॉय इज अ वन एंटिटी, आणि असाइन इज अ रिलेशन. नेक्स्ट इज थर्ड वन इज अ प्रोडक्ट. अ प्रोडक्ट इज सप्लाय बाय मेनी सप्लायर्स. प्रोडक्ट काय करतं, सप्लाय करतं मेनी सप्लायर्स बरोबर. ओके, प्रोडक्ट काय, सप्लाय बाय मेनी सप्लाय. प्रोडक्ट कुणाकडून सप्लाय करतो, सप्लायर कडून सप्लाय होतो. त्यानंतर एम्प्लॉय इज असाइन टू मेनी डिपार्टमेंट्स. एक एम्प्लॉय काय मेनी डिपार्टमेंट्सला काम करू शकतो. ओके, हे पण आहे त्यामध्ये. त्यानंतर दिलेलं आहे की हे पाचवं एक्झाम्पल आहे, ते जर आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, जे फिफ्थ वन एक्झाम्पल आहे, सगळ्यांना आय होप दिसत असेल स्क्रीनवरती. तुम्ही रीड करा, नंतर पण हे झाल्यानंतर पण तुम्ही एक स्क्रीनशॉट काढायचं. ओके, आणि ही डायग्राम बघा, आणि डायग्रामच्या वरती जे डिस्क्रिप्शन दिले आहे ते बघा. अशा प्रकारे ही ऍक्च्युली जी आहे ती ईआर डायग्राम असते. ओके, आता ही ईआर डायग्राम कोणती आहे, तर ही ईआर डायग्राम युनिव्हर्सिटी. ओके, ह्यामध्ये काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. बघा नंतर, तुम्ही नंतर हे बघा, मी अगोदर सांगतो ते ऐका, त्यानंतर तुम्ही बघा. ओके, अगोदर काय अर्धवट डायरेक्ट वाचायला सुरुवात करू नका, डायग्राम बघायला सुरुवात करू नका. मी सांगतो त्यानंतर तुम्ही बघायला सुरुवात करा. तर ही ईआर डायग्राम आहे युनिव्हर्सिटीचा. त्या युनिव्हर्सिटीमध्ये काय काय असतं, तर युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट असतात.
त्या युनिव्हर्सिटीमध्ये काय असतं, कोर्स असतात वेगवेगळे. कोर्स नंतर काय असतं, त्यामध्ये एम्प्लॉईज असतात, स्टुडंट्स असतात. ओके, सो हे सगळे काय असतात गोष्टी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये असतात. त्याची ईआर डायग्राम ह्या ठिकाणी केली आहे. आता डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ते डिस्क्रिप्शन आपण पहिल्यांदा वाचूया. हे 5th नंबरचं डिस्क्रिप्शन आहे, ते आपण पहिल्यांदा वाचूया. काय दिलेलं आहे? सो अ युनिव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ डिपार्टमेंट्स. युनिव्हर्सिटी कशाने बनलेली असते? नंबर ऑफ डिपार्टमेंट्स ह्यामध्ये असतात. त्यानंतर इच डिपार्टमेंट ऑफर सेव्हरल कोर्सेस. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे कोर्सेस असतात. ओके, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये सायन्स असेल, ओके, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल किंवा काय बाकीच्या असतील. ओके, सो प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे कोर्सेस असतात. नंबर ऑफ मॉड्यूल्स मेकअप इच कोर्स. ओके, प्रत्येक मॉड्यूलचं काय एक कोर्स बनलेला असतं किंवा प्रत्येक मॉड्यूल्स वेगवेगळे मॉड्यूल्स असतात. एका कोर्समध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स असतात. मॉड्यूल्स म्हणजे काय तुम्ही बोलू शकता की वेगवेगळे आपण सेमिस्टर बोलू शकतो किंवा इयर बोलू शकतो. ओके, अशा प्रकारे म्हणजे एका कोर्समध्ये काय बरेचसे मॉड्यूल्स असू शकतात. त्यानंतर स्टुडंट एनरोल इन अ पर्टिक्युलर कोर्स. स्टुडंट काय करतो? पर्टिक्युलर कोर्सला एनरोल करतो, मॉड्यूलला नाही करत. मॉड्यूल हे कोर्सच्या अंडर असतं. ओके, म्हणजे काय आपण सब टाईप ऑफ द कोर्स. एक बीएससीआयटी कोर्स आहे, तर बीएससीआयटी कोर्स मध्ये फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, दिस आर द मॉड्यूल्स. ओके, सो दिस इज सो स्टुडंट काय करतात? एनरोल करतात कोर्सला. देन टेक मॉड्यूल टुवर्ड्स द कम्प्लिशन ऑफ द कोर्स. मग ते काय करतात? मॉड्यूल काय करतात? घेतात, जेणेकरून काय होईल त्यांचं कोर्स कम्प्लीट होत जाईल. ओके, इच मॉड्यूल इज टॉट बाय अ लेक्चरर. ओके, प्रत्येक मॉड्यूल हे काय करतं? लेक्चरर काय करतो? शिकवत असतो, टॉट करत असतो, टीच करत असतो. ओके, सो फ्रॉम द अप्रोप्रिएट डिपार्टमेंट. प्रत्येक लेक्चर काय एक एक वेगवेगळ्या डिपार्टमेंट किंवा प्रत्येक ज्या ज्या डिपार्टमेंटला असाइन केलेला आहे त्या डिपार्टमेंट मधून काय असतो? लेक्चरर काय करत असतो? तो मॉड्यूल काय करत असतो? शिकवत असतो. अँड इच लेक्चरर टीचेस अ ग्रुप ऑफ स्टुडंट. प्रत्येक लेक्चरर हा काय करत असतो? एक ग्रुप ऑफ स्टुडंटला काय करत असतो? टीच करत असतो. सो दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ द ईआर डायग्राम अँड ऍज पर दिस डिस्क्रिप्शन. ओके, ह्या डिस्क्रिप्शन नुसार आपल्याला काय करायचं आहे? ईआर डायग्राम ड्रॉ करायचे. ओके, क्वेश्चन येताना पण तुम्हाला असा येऊ शकतो की ड्रॉ द ईआर डायग्राम ऍज पर द फॉलोइंग डिस्क्रिप्शन और ऍज पर द फॉलोइंग पॅराग्राफ. असं पॅराग्राफ येईल आणि त्या पॅराग्राफ नुसार तुम्हाला काय करायचं आहे? ईआर डायग्राम काय करायचं? ड्रॉ करायचा आहे. पॅराग्राफ काय आहे? तर युनिव्हर्सिटी काय आहे? कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ डिपार्टमेंट. इच डिपार्टमेंट ऑफर सेव्हरल कोर्सेस. अ नंबर ऑफ मॉड्यूल्स make up each courses. Student enroll in a particular course and take module toward the completion of the course. Each module is taught by the lecturer from the appropriate department and each lecturer teaches a group of students. So आता डायग्राम कशी आहे? तर पहिल्यांदा युनिव्हर्सिटी इज अ कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ डिपार्टमेंट. आता बघा इथे युनिव्हर्सिटी एक एंटिटी आहे. तुम्हाला आता माहित पडलं असेल की जे काही रेक्टँगल मध्ये दाखवलं जातं ते रेक्टँगल मध्ये काय असतं? एंटिटीज असतात. जे जे डायमंड शेप मध्ये आहे ते डायमंड शेप मध्ये काय करतं? डिफाईन रिलेशन डिफाईन करतं. ओके, ह्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स काय करतात? डिफाईन रिलेशन. ओके, जे कनेक्शन आहे, रिलेशन आहे. ओके, आणि काय रिलेशन आहे हे त्या जो कोण डायमंड आहे त्यामध्ये काय असतं? दिलेलं असतं. सो युनिव्हर्सिटी हॅज अ डिपार्टमेंट. युनिव्हर्सिटी काय असतात? युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट असतात. आता डिपार्टमेंट नंतर इकडे बघा एक लेफ्ट साइडला पण काय आहे? एक लाईन गेलेली आहे, रिलेशन आहे, आणि राईट साइडला पण रिलेशन आहे. ओके, आपण लेफ्टला जाऊया की डिपार्टमेंट ऑफर कोर्सेस. डिपार्टमेंट काय करतो? ऑफर कोर्स ऑफर करतो. ओके, कोर्स काय करतात? ऑफर कोर्स मध्ये काय असतं? तर कोर्स मध्ये इथे बघा डाऊन साइडला मॉड्यूल्स आहेत. ओके, हे दाखवलेले आहे. ओके, कोर्स मध्ये काय दोन मी सांगितले कन्स्ट्रेंट असू शकतात की हे बघा की कोर्सला काय आहे? स्टुडंट पण एनरोल करतात आणि कोर्सला काय असतं? मॉड्यूल पण असतं. बरोबर आहे, कोर्सला काय स्टुडंट पण आहेत आणि मॉड्यूल पण आहे. जसं डिपार्टमेंट मध्ये काय कोर्स पण आहेत आणि एम्प्लॉय पण आहेत. डिपार्टमेंट दोन्ही गोष्टी असू शकतात, कोर्स पण आहे आणि एम्प्लॉय पण आहे. मग त्या प्रकारे ह्या ठिकाणी यांनी दोन्ही बाजूला काय केलेलं ते डिफाईन दाखवलेलं आहे. कोर्स मध्ये काय मॉड्यूल्स आहेत. ओके, कोर्स काय एनरोल करतो कुणाला? स्टुडंटना. स्टुडंट काय करतात? एनरोल करतात कोर्समध्ये. ते स्टुडंट काय करतात? हे मॉड्यूल जे या ठिकाणी बघा दाखवलेलं आहे, ते स्टुडंट काय करतात? हे मॉड्यूल काय करतात? इथे शिकतात. बरोबर आहे, ते स्टुडंट काय? इट टेक्स मॉड्यूल्स. स्टुडंट टेक्स, हे बघा स्टुडंट टेक्स मॉड्यूल्स. ओके, स्टुडंट काय करतात? हे मॉड्यूल घेतात. मॉड्यूल कुणाशी कनेक्टेड आहे? कोर्स बरोबर कनेक्टेड आहे. त्यानंतर ह्या मॉड्यूल नंतर बघा मॉड्यूल काय करतं? कोण इन्स्ट्रक्ट करतं? तर लेक्चरर. ओके, मॉड्यूल कोण इन्स्ट्रक्ट करतं? तर लेक्चरर. आणि लेक्चरर काय आहे? तर लेक्चरर इज अ एम्प्लॉय ऑफ द डिपार्टमेंट. लेक्चरर इज अ एम्प्लॉय ऑफ द डिपार्टमेंट. ओके, लेक्चरर इज अ एम्प्लॉय ऑफ द डिपार्टमेंट.
ओके, सो दिस इज द डायग्राम ऑफ धिस डिस्क्रिप्शन. ही डायग्राम आहे ह्या डिस्क्रिप्शनची. युनिव्हर्सिटी काय करते, युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंटमध्ये काय कोर्स आहे, कोर्समध्ये काय तर स्टुडंट आहेत, आणि कोर्समध्ये दुसरी गोष्ट काय तर मॉड्यूल्स आहेत. मॉड्यूल्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सेमिस्टर असू शकतं, त्याचा एक पार्ट असू शकतो. ओके, त्यानंतर ते मॉड्यूल जे आहे ते मॉड्यूल कोण घेतं तर स्टुडंट पण घेतात, आणि ते मॉड्यूल शिकवतो कोण तर लेक्चरर शिकवतो. ओके, ॲरो वरती ह्या लक्ष ठेवा, मी ॲरो काय करतो इथे कर्सर जो आहे ओके तो फिरवतो. मॉड्यूल काय करतं, लेक्चर काय करतो, इन्स्ट्रक्ट करत असतो, शिकवत असतो. ओके, आणि लेक्चरर कोण आहे तर एम्प्लॉय ऑफ द डिपार्टमेंट. लेक्चरर कोण आहे, एम्प्लॉय ऑफ द डिपार्टमेंट. त्यानंतर ही जी लाईन आहे खालती, लेक्चरर पासून ते टेक्स्ट पर्यंत. ओके ओके, लेक्चरर पासून ते टेक्स्ट पर्यंत, कारण की लेक्चरर आहे तो पण काय करत असतो, मॉड्यूल घेत असतो. जसं स्टुडंट काय करत असतात, मॉड्यूल घेत आहेत, त्याचप्रमाणे लेक्चरर पण काय असतो, मॉड्यूल घेत असतो आणि ते शिकवत असतो. ओके, तर हे सगळं रिलेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. 2-3 वेळा एकदा तुम्ही रीड केलात. ओके, फक्त कसं रिलेट आहे एकमेकांजवळ ते तुम्हाला एकदा समजलं की त्यानुसार तुम्ही काय करू शकता, डायग्राम ड्रॉ करू शकता. दुसऱ्या ऍस्पेक्टनी पण तुम्ही काय करू शकता, ही ड्रॉ करू शकता. ओके, तुमच्या म्हणण्यानुसार पण तुम्ही ड्रॉ करू शकता. फक्त ते प्रॉपर रिलेट एकमेकांजवळ व्हायला पाहिजेत. सगळ्या एंटिटीज, सगळे ऍट्रिब्यूट्स, आता ऍट्रिब्यूट ह्या ठिकाणी दाखवले नाहीत, पण सगळ्या एंटिटीज. ओके, आता ह्या ज्या एंटिटीज आहेत, युनिव्हर्सिटी, डिपार्टमेंट, कोर्स, दिस आर द एंटिटीज. ह्या सगळ्या एंटिटीज ह्या कनेक्ट प्रॉपर झाल्या पाहिजेत. सपोज डिपार्टमेंट, आता पहिल्यांदा युनिव्हर्सिटी घेतलं, युनिव्हर्सिटीमध्ये दोन गोष्टी आहेत. ओके, डिपार्टमेंट हे मेन गोष्ट आहे, आणि डिपार्टमेंट मध्ये दोन गोष्टी आहेत, कुठल्या तर कोर्स आणि एम्प्लॉय. ओके, कोर्स आणि एम्प्लॉय ह्या दोन गोष्टी आहेत. तर तुम्ही पॅराग्राफ वाचलात तर समजेल. कोर्स मध्ये परत दोन गोष्टी आहेत, कोण तर मॉड्यूल आणि स्टुडंट. ओके, त्यानंतर एम्प्लॉय करतो, मॉड्यूल शिकवतो, तो कुठला पार्ट आहे तर डिपार्टमेंटचा पार्ट आहे. ते सगळं असं एकमेकांजवळ काय कनेक्टेड आहे, ते कनेक्शन आपल्याला काय करायचं असतं, या डायग्राम मधनं दाखवायचं असतं. तर ही होती डायग्राम युनिव्हर्सिटीची. ओके, त्यानंतरची एक सिंपल डायग्राम त्यांनी दाखवली आहे, ती आहे बँक आणि अकाउंटची, की अकाउंट हॅज अ कस्टमर. ओके, अकाउंट हॅज इन्फॉर्मेशन ऑफ द कस्टमर अँड कस्टमर इज रिलेटेड, कस्टमर हॅज अ अकाउंट. ओके, कस्टमरला अकाउंट असतं आणि अकाउंटची इन्फॉर्मेशन कुठे असते, बँकेत असते. बँक रेकॉर्ड इन्फॉर्मेशन सेकंड आहे 6 नंबर. 6 नंबरच्या अगोदर जाण्या अगोदर 5th नंबर आपण काय करूया, बघूया परत एकदा. 5th नंबर मध्ये तुम्हाला काय कळलं नसेल तर विचारा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती आणखीन अंडरस्टँड होईल. ओके, काय क्वेश्चन असेल तर विचारा डायग्राम मध्ये. अंडरस्टँड करून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, काय रिलेशन तुम्ही फक्त अंडरस्टँड केलात की कुठली गोष्ट कुणाबरोबर कनेक्टेड आहे, त्यानुसार तुम्हाला काय करू शकता येतं की डायग्राम ड्रॉ करता येऊ शकते. ओके, कुठनाचं कनेक्शन कसं आहे हे तुम्हाला पॅराग्राफ वाचल्याबरोबर कळेल. ओके, ते समजल्यानंतर तुम्ही काय करू शकता, डायग्राम ड्रॉ करू शकता. असं आहे, एकदा ही डायग्राम ड्रॉ करा, त्याच्यानंतर तुम्ही डायग्राम एकदा न बघता ही ड्रॉ करायचा प्रयत्न करा. एकदा बघा, बघून घ्या, त्यानंतर न बघता ड्रॉ करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला काय होईल समजेल. ओके, आणि तुम्हाला मी एक नंतर एक क्वेश्चन टाकतो ग्रुपला, जेणेकरून तुम्ही ती डायग्राम काय करू शकता, ड्रॉ करू शकता. ओके, या डायग्राम साठी. तर ह्या डायग्राम मध्ये काय क्वेश्चन असेल तर विचारलात तरी चालेल. आहे का पुढे जाऊया. समजलंय. ओके, सो नेक्स्ट पार्ट कडे आपण वळूया. ती आहे बँक. ओके, so bank record information about its customer and their accounts. A specific account have many customer, and a specific customer can own number, account number. Information about the customer include PAN card, phone numbers, names, address, and about account it include account number and type and balance. Okay, so bank चं काय असतं, बँक मध्ये काय असतं तर कस्टमर अकाउंट असतात, आणि अकाउंटची इन्फॉर्मेशन काय असते, कस्टमरची इन्फॉर्मेशन कुठे असते, अकाउंटची इन्फॉर्मेशन आणि कस्टमरची इन्फॉर्मेशन हे काय असं एकमेकांशी कनेक्टेड असतात. अकाउंट काय असू शकतात, बरेच अकाउंट असू शकतात, कस्टमर पण बरेच असू शकतात, स्पेसिफिक त्यांची इन्फॉर्मेशन असू शकते. ओके, हे फक्त एक अंडरस्टँडिंग साठी दिले आहे, की जास्त तुम्ही हे करू नका, फक्त फोकस करा. तुम्हाला मी टाकतो नंतर, तुम्ही रीड केल्यावर समजेल. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे, आणखीन एक आहे, तो आहे डिग्री ऑफ एंटिटी. दोनच डायग्राम या ठिकाणी दिले आहेत. तुम्हाला मी क्वेश्चन्स टाकतो आणि काही डायग्राम्स नंतर नोट्स मध्ये देतो, जेणेकरून तुम्हाला जास्त समजेल या डायग्राम. ओके, सिंपल डायग्राम आहेत, आणि ह्याच डायग्रामला काय एंटिटीज दाखवल्या, ओके सॉरी ऍट्रिब्यूट दाखवले, की ती आणखीन डिटेल मध्ये जाऊ शकते. त्यानंतर डिग्री ऑफ एंटिटी. डिग्री ऑफ एंटिटी इज अ स्पेसिफाय दॅट द नंबर ऑफ एंटिटीज इन टू द रिलेशनशिप. आता किती एंटिटीज एकमेकाशी काय असतात आहेत, ओके कनेक्टेड आहेत, रिलेशनशिप मध्ये किती एंटिटीज आहेत
त्यानुसार ते डिग्री ऑफ एंटिटी. मग त्या डिग्री ऑफ 1 असू शकतात, 2 एंटिटीज असू शकतात. ओके, त्यानंतर 3 एंटिटी काय असतात एका रिलेशनशिप मध्ये असू शकतात. ओके, म्हणजे काय कनेक्शन, मी जसं सांगितलं की डिपार्टमेंटचे 2 कनेक्शन्स आहेत, 2 रिलेशनशिप. तो एम्प्लॉय बरोबर पण रिलेटेड आहे आणि कोर्सेस बरोबर पण काही रिलेटेड आहे. ओके, सो ते काय झालं, मग ते बायनरी रिलेशनशिप झालं, म्हणजे काय 2. ओके, सो दॅट इज अ डिग्री ऑफ एंटिटी. ओके, ते डिग्री ऑफ एंटिटी काय आहे. मग जर एकच असेल तर युनरी. ओके, म्हणजे डिपार्टमेंट हे काय कोणाबरोबर कनेक्टेड आहे, युनिव्हर्सिटी बरोबर कनेक्टेड आहे, ते काय झालं युनरी झालं. ओके, सो दॅट इज अ डिग्री ऑफ एंटिटी. त्यानंतर सो फर्स्ट इज अ युनरी, मी सांगितलं तुम्हाला की डिपार्टमेंट. ओके, डिपार्टमेंट काय युनिव्हर्सिटी बरोबर आहे. इथे त्यांनी दिलंय की इट रिलेट टू इट सेल्फ. ओके, ऑर ओनली वन. त्यानंतर बायनरी मध्ये काय, बायनरी काय, ह्या 2 एंटिटी किंवा एंटिटीज एकमेकाशी काय असू शकतात, कनेक्टेड असू शकतात. टर्नरी मध्ये काय, त्या 3 एंटिटीज एकमेकांजवळ कनेक्टेड असू शकतात. म्हणजे काय, एम्प्लॉय वर्क फॉर द प्रोजेक्ट ऑल्सो आणि वर्क फॉर द डिपार्टमेंट ऑल्सो. एम्प्लॉय काय करत असतो, कुठला पण काम करणारा माणूस आहे तो त्याच्या प्रोजेक्ट साठी काम करत असतो, ऍज वेल एज त्याच्या डिपार्टमेंट किंवा ऑर्गनायझेशन साठी पण काम करत असतो. बरोबर आहे, 2 गोष्टींसाठी तो काम करत असतो. म्हणजे काय, हे झालं टर्नरी. म्हणजे काय, 3 ह्या ठिकाणी काय त्यांनी रिलेशन दाखवलं. वर्कचं रिलेशन कुणाबरोबर आहे, डिपार्टमेंट बरोबर पण आहे, प्रोजेक्ट बरोबर पण आहे आणि एम्प्लॉय बरोबर पण आहे. हे तिघं पण एकमेकाशी काय आहेत, कनेक्टेड आहेत. दॅट इज अ टर्नरी रिलेशनशिप. ओके, त्यानंतर आहे वीक एंटिटी. ओके, वीक एंटिटी मी सांगितलं तुम्हाला की वीक एंटिटी ही डबल रेक्टँगल नी दाखवली जाते. ओके, ती वीक एंटिटी इन विच डज नॉट एक्झिस्ट इट्स ओवन. हे काय असतंय की डिपेंड्स ऑन द स्ट्रॉंग एंटिटी फॉर इट्स एक्झिस्टन्स. ही एंटिटी आहे ती काय असते, डिपेंड करते स्ट्रॉंग एंटिटी बरोबर. ओके, की ही स्वतःहून काय असते, एक्झिट नाही, तिला स्वतःहून काय असते, त्याची काय अशी जागा आहे असं नाही, पण ती काय करते, ती डिपेंड करते दुसऱ्यावरती, काय करते, डिपेंड असते. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की आपलं डेट ऑफ बर्थ जी काय होती. ओके, जी कनेक्टेड आहे, डिराईव्ह होती ऍट्रिब्यूट. ओके, डिराईव्ह ऍट्रिब्यूट मध्ये काय कुठलं होतं, तर एज. ओके, ही एक वीक एंटिटी पण असू शकते. ओके, का, तर ती डिपेंड आहे, कुणावरती डिपेंड आहे, तुमचा डेट ऑफ बर्थ वरती, कारण की तिची स्वतःची अशी जागा नाही, ती काय असते, ऍक्च्युली चेंजेबल असू शकते. तसंच या ठिकाणी दिलेलं त्यांनी एक्झाम्पल, ते कसलं आहे, तर पेमेंट. पेमेंट ही ह्या जो रिकामे बॉक्स आहे त्यामध्ये पेमेंट हे आहे. ओके, पेमेंट वर्ड आहे, तो इथे प्रिंट नसेल झाला असेल बहुतेक, पण पेमेंट वर्ड आहे ह्या वीक एंटिटी मध्ये. आणि ही एक लोन एंटिटी आहे. लोन इज अ वन एंटिटी अँड पेमेंट इज अ वन एंटिटी. ह्या दोन्ही एंटिटी काय आहेत, एकमेकांजवळ काय कनेक्टेड आहेत. पण ही जी पेमेंट एंटिटी आहे ती वेग एंटिटी आहे. का, तर ती डिपेंड करते लोन वरती. लोन ही काय स्ट्रॉंग एंटिटी आहे. ओके, आणि पेमेंट इज अ वीक एंटिटी. जर पेमेंटच नसेल होणार तर तुमचं काय, लोन हे काय होणार नाही, तुमचं काय पूर्ण होणार नाही किंवा कम्प्लीट होणार नाही. ओके, हे एकमेकांजवळ कनेक्ट आहे. तुम्ही एक एक्झाम्पल ह्याच्यापेक्षा बेटर आहे ते लक्षात ठेवू शकता, तुमचं एज आणि डेट ऑफ बर्थ. ओके, हे काय करू, डेट ऑफ बर्थ इज अ फिक्स, बट इट एज इज अ डिपेंड ऑन द डेट ऑफ बर्थ. ओके, किंवा एक्सपिरियन्स आणि डेट ऑफ जॉईनिंग. डेट ऑफ जॉईनिंग च्या वरती तुमचं त्याच्यानुसार काय होणार, तुमचं एक्सपिरियन्स काय होणार आहे, डिपेंड करतं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही किती वर्ष काम करताय त्याच्यानुसार काय होणार, तुमचं एक्सपिरियन्स वाढत जाणार. म्हणजे काय, वीक एंटिटी कुठली आहे, तर एक्सपिरियन्स. ओके, किंवा एज, हे वीक एंटिटी असू शकतात. लोन आणि पेमेंटचं पण तुम्ही काय घेऊ शकता, एक्झाम्पल घेऊ शकता. त्यानंतरचा पॉईंट आहे तो जनरलायझेशन आणि स्पेशलायझेशन. जनरलायझेशन आणि स्पेशलायझेशन हे पॉईंट आहेत ते आपण थोडे डिस्क्रिप्टिव्ह आहेत, ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, कारण की त्यामध्ये एक लेक्चर अर्ध जाऊ शकतं एक्सप्लेन करायला. ओके, सोप्या कन्सेप्ट आहेत, फक्त तुम्हाला एक नीट एक्सप्लेन करायला लागतील, त्याच्यामुळे ते थोडा वेळ जाईल. सो दिस इज द फॉर दिस मच फॉर टुडेज लेक्चर. आज आपण काय बघितले, तर आज आपण पहिल्यांदा कन्स्ट्रेंट म्हणजे काय बघितलेले, कन्स्ट्रेंटचे 2 टाइप्स बघितलेले. त्यानंतर आपण कन्स्ट्रेंटचे 2 टाइप कुठले, तर पार्टिसिपेशन आणि मॅपिंग कार्डिनॅलिटीज. मॅपिंग कार्डिनॅलिटीज आणि पार्टिसिपेशन हे 2 कन्स्ट्रेंटचे टाइप. त्यानंतर ER डायग्राम बोलले, एक्झाम्पल ऑफ ER डायग्राम. ओके, त्यामध्ये आपण 5 एक्झाम्पल बघले, 6 बघितले, पण ऍक्च्युली 5 हे डिटेल मध्ये बघितलेले. ओके, त्यामध्ये सिंपल पहिल्यांदा दिले आहेत 1 लाईनचे आहेत. त्यानंतर 5वं आहे तो थोडं डिस्क्रिप्टिव्ह आहे, तो बघा एकदा तुम्ही परत. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे बघितलेलं आहे आपण, डिग्री ऑफ एंटिटी. ओके, हे पॉईंट आपण आज बघितलेले आहेत. जनरलायझेशन आणि स्पेशलायझेशन आणि त्याच्या पुढचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.
काय क्वेश्चन असेल तर विचारलं तरी चालेल, अदरवाईज आपण इथे थांबूया. तुम्हाला एक मी क्वेश्चन टाकेन. ओके, विचारा, काय क्वेश्चन असेल तर विचारा. एंड करायचा का? सर वीक एंटिटी परत एक्सप्लेन करा ना. कुठला वीक एंटिटी? हा हा, तर वीक एंटिटी काय असते? ती एंटिटी अशा प्रकारची एंटिटी आहे जी दुसऱ्या एंटिटीवरती डिपेंड करते. ओके, वीक एंटिटी म्हणजे काय? ऍक्च्युली वीक नाहीये, पण तिचं स्वतःचं असं अस्तित्व काही नाहीये. ती स्वतः काय करू शकत नाही, त्या ठिकाणी डिफाईन होऊ शकत नाही. जर डेट ऑफ बर्थच तुमची डिफाईन नाही तर तुमचं एज कुठून दिसणार आहे? किंवा डेट ऑफ जॉईनिंगच तुमचं त्या ठिकाणी नाही आहे. ओके, तर डेट ऑफ जॉईनिंग नुसार काय करणार? तुमचं वर्किंग एक्सपिरियन्स कळणार आहे. एजच आपण घेऊया एक्झाम्पल, म्हणजे सोपं कळेल की इथे एज आहे आणि तुमचं दुसरी गोष्ट म्हणजे डेट ऑफ बर्थ. ह्या दोन एंटिटी आहेत. ओके, दोन एंटिटी पैकी एज जी आहे ती वीक एंटिटी आहे. वीक एंटिटी का? तर ती डिपेंड करते, कुणावरती डिपेंड करते एंटिटी? डेट ऑफ बर्थ वरती काय करते? डिपेंड करते. ती टोटल डिपेंड आहे कुणावरती? डेट ऑफ बर्थ वरती. एजचं स्वतःचं असं अस्तित्व काय नाहीये. एज काय स्वतःहून वाढणार आहे असं नाही. डेट ऑफ बर्थ एंटिटी जसं काउंट होईल किंवा तुमचं जसं वर्ष काउंट होतील पुढची, त्या प्रकारे तुमचं एज हे काय होणार आहे? काउंट होणार आहे, वाढत जाणार आहे. तसंच तुमचं कामाचा एक्सपिरियन्स पण आहे. कामाचे एक्सपिरियन्स हे कशावरती डिपेंड आहे? तुम्ही किती वर्ष काम करताय ते स्वतःहून काय होणार आहे? वाढ जाणार. पण ते कशावरती डिपेंड आहे? तुमच्या डेट ऑफ जॉईनिंग वरती. डेट ऑफ जॉईनिंगच तिथे डिफाईन केली नसेल किंवा डेट ऑफ जॉईनिंगच माहिती नसेल तर कामाचा एक्सपिरियन्स किती आहे कसं कळणार? बरोबर आहे. म्हणजेच काय, एंटिटी एक डेफिनेशन म्हणजे काय किंवा कन्सेप्ट म्हणजे काय? एंटिटी विच डज नॉट एक्झिस्ट. ओके, तिचं स्वतःचं काय अस्तित्व असं नाहीये. डज नॉट एक्झिस्ट ऑन इट्स ओवन. स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःवरती ती एक्झिस्ट असं राहू शकत नाही. जसं की नेम आहे. नेम काय स्वतःच आहे, त्याला काय असं सब पार्ट नाही किंवा ते नेम दुसऱ्यावरती डिपेंड आहे असं नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय, ती स्ट्रॉंग एंटिटी आहे. वीक एंटिटी इज अ एंटिटी विच डिपेंड ऑन द अनदर एंटिटी. ओके, एक वीक एंटिटी काय असते? अशी एंटिटी जी दुसऱ्या एंटिटीवरती काय असते? डिपेंड असते. ओके, एवढं एक लक्षात ठेव. समजलंय? येस. ओके, सो दिस मच फॉर टुडे.